मराठा आरक्षणाची जी तुम्ही मुंबईतून घोषणा केलेली आहे ह्या संदर्भात तुम्ही भरपूर डिटेल्स दिली आहे, तर त्याची जनजागृती म्हणून किंवा तिथलं आंदोलन मोठं करण्यासाठी म्हणून तुम्ही आता रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्याच्या नंतरच्या काही ऍक्टिव्हिटी करणार आहात का? त्याचं स्वरूप कसं असणार? हा नाही, भेटी तर देणार आहे मी. मुंबईच्या 29 ऑगस्टला जे आता आम्ही तिथं आमरण उपोषण करणार आहेत, आम्ही तर जाणारच आहेत. अ, भेटी पण महाराष्ट्रात जितक्या शक्य असतील तितक्या होणारच आहेत. परंतु मराठीच इतक्या ताकदीनं मुंबईत येणार आहेत, कारण आता 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारनं घेतला आहे. आता 3ही गॅजेट घेतले, ते 30 जूनच्या आत ते होय अहवाल देऊ म्हणून सांगितलंय त्यांनी. आम्हाला सगळे गॅजेट, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एक आहे, हा अध्यादेश, ह्या सगळ्या मागण्या 29 ऑगस्टच्या आत व्हायच्या. त्यामुळे आता सरकार त्यांचा अहवाल घेईल. त्यांनी नाही दिलं तर मराठीच इतके पेटून उठलेले आहेत की स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी तुम्हाला मुंबईच्या कानाकोपऱ्यात नुसते मराठी आणि मराठी दिसणार नाही. आम्ही बैठका घेतल्या तरी पण फक्त तुम्ही 29 तारीखचा दिवस बघा आणि सरकारनं तो उजळून देऊ नये. इतके मराठी येणार आहेत आणि मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, चला यार, 75 वर्ष आपल्या लेकरा बाळाला काय नव्हतं, चला आपल्या लेकरांसाठी 2-2, 3-3 दिवस काम उडवून द्यायचे, पण पिढ्यानं पारचं आयुष्याचं कल्याण होईल. बघा, मराठा बांधवांना हात जोडून सांगतो, 1 वर्षभरच झालंय, 6 महिने वर्ष आरक्षण मिळालं. कित्येक तरी लेकरं बाळ आपले नोकऱ्याला लागायला लागले, शिक्षणात चालले, कित्येक तरी योजना मिळायला लागल्या. समजून घ्या, समाज उंचीवर न्यायचा, वर न्यायचा आपल्याला, तुम्ही समजून घ्या. तुम्ही जर आता पुन्हा ताकद लावली 29 ऑगस्टला मुंबईला जायला, तर ही पिढ्याना फारचं तुमच्या लेकराचं आयुष्य चांगलं होणार. त्यामुळं ताकदीनं मराठीसुद्धा बाहेर येणार आहेत आणि मराठीसुद्धा यावं. ज्यांना यायचंय, मुंबईतच राहायचंय, त्यांनी 10, 15, 20 दिवसाची तयारीनंच या. ज्यांना कामं त्या दिवसात, कारण ऑगस्ट महिन्यात कामं असतात, त्याला यायचं नाही, त्यांनी नुसतं वाटा लावायला चला, 2 दिवस कामं बुडा, नुसते मुंबई पोत आम्हाला आशीर्वाद द्यायला आणि तिथून माघारी या तुम्ही, तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन येतो. आणि आता हे 2 खरं बोललोत ना मी, 2 टप्प्यात सांगितले. ज्यांना यायचंय त्यांनी तयारी नसते द्यायचंय, जेवणा खावणाच्या 15-20 दिवसाच्या तयारीनं. ज्यांना यायचं नाही, ज्यांना इथं काम आहे शेतात, त्यांनी फक्त आम्हाला सोडायला. मग कर्मचारी असन, शेतकरी असन, नोकरदार असन, व्यावसायिकाशी 1-1, 2-2 दिवस आपले व्यवसाय बंद करा. आपण आपल्या ड्युट्याला 1-1, 2-2 दिवस जाऊ नका, नुसतं सोडायला या. जे वाहन मिळेल ते रिक्षा, जीप, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक काय असते ते घ्यायचं आणि फक्त सोडून माघारी यायचं. मोटरसायकली, त्याला काय, मुंबईला जायचं मोटरसायकलीवर, यायचं मोटरसायकलीवर माघारी, सोडून आम्हाला फक्त तिथं जाऊन फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. आणि तुम्ही हे 2 दिवसाचा जर उठाव केला तर आपल्या लेकराच्या पदरात आयुष्याचं कल्याण पडेल. म्हणून ताकदीनं सगळ्या मराठ्यांनी, आणि मराठी येणार आहेत, सांगायची गरज नाही. आपण पाठीमागे गेलो मुंबईला, त्याच्यापेक्षा चौपट होणार यावेळेस. बघा, तुम्ही लिहून ठेवा.